दिंडोरी लोकसभेसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मैदानात उतरलेली आहेत। दिंडोरीसाठी आता स्वाभिमानीकडून उमेदवार हा दिला जाणार आहेत। नक्की काय कारण आहे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत संदीप जगताप। संदीपजी, काय नक्की दिंडोरीच्या रिंगणात आपण उतरणार आहात लोकसभेसाठी, काय कारण? दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघासाठी काही उमेदवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांची भेट घेतली आणि आम्हाला स्वाभिमानीच्या तिकिटावर इथली निवडणूक लढायची असं त्यांनी इच्छा व्यक्त केली। ते पदाधिकारी मला पण आधी येऊन भेटले होते। आमच्या जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी या बैठकीला हजर होते। याचं कारण असं आहे की दिंडोरी, विशेषतः दिंडोरी लोकसभेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर इथं ज्या खासदार आहे त्या केंद्राच्या मंत्री भारतीताई पवारांनी काही विकासात्मक कामं केलीच, ते आम्ही कधी नाकारत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना जे सत्य ते बोलत असते, परंतु कांद्याची निर्यातीचा विषय असेल, द्राक्षाच्या बांगलादेशच्या इम्पोर्ट ड्युटीचा विषय असेल, इतर शेतकऱ्यांचे जे विषय आहे, प्रश्न आहे, ते सोडवण्यास मात्र भारतीताई अपयशी ठरल्या आणि त्याच्या विरुद्ध सातत्यानं 5 वर्ष आम्हाला रस्त्यावरती येऊन संघर्ष करावा लागला। जिल्हा बँकेचा विषय सुद्धा मिटवण्यामध्ये भारतीताईंना यश आलेलं नाही किंवा या सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही। त्यामुळे इथं शेतकऱ्यांमध्ये भाजपच्या विरुद्ध, भारतीताईंच्या विरुद्ध निश्चितपणे रोष आहे। पण दुसऱ्या बाजूला आता आम्ही कोणाच्या खांद्यावरती आपला आधार शोधावा हा विचार करायला जेव्हा आम्ही विरोधकांकडे बघतो तर 5 वर्ष जर आपण बघितलं तर आपणच अनेकदा आम्हाला कव्हर केलेलं आहे की 5 वर्ष सातत्यानं फक्त शेतकरी संघटना स्वाभिमानी रस्त्यावरती लढत राहिलेली। या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडीतला कुठलाही नेता तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती साधं बोलताना, स्टेटमेंट करताना सुद्धा दिसला नाही। रस्त्यावरची लढाई तर फार दूर राहिली। म्हणजे एका बाजूला भाजप विरुद्ध रोष आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सगळे नेते या मतदारसंघातले किंवा इथं जे उमेदवार म्हणून पुढे येत आहे त्याच्यात JP गावित साहेब सोडले, ज्यांचे नावं चर्चेत आहे, तेवढा एक माणूस सोडला तर सर्वसामान्यांच्या बाजूनं, शेतकऱ्यांच्या बाजूनं, वंचितांच्या बाजूनं, कष्टकऱ्यांच्या बाजूनं कुठला नेता उभा राहिलेला आम्हाला दिसलेला नाही। म्हणून मग आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि जयश्री ढोमसे या ज्या निफाडचे आहे, या उमेदवारी करू इच्छितात, त्यांनी दिंडोरी लोकसभेसाठी राजू शेट्टी साहेबांकडे आमच्या तिकिटाची मागणी केलेली आहे। निश्चितपणे लवकरच राजू शेट्टी साहेबांनी त्यांना सांगितलं आहे की आमची जी कोर कमिटीची बैठक आहे ती थोड्या दिवसामध्ये होईल आणि ज्या 5-6 जागा महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लढवण्याच्या तयारीत आहे त्याच्यामध्ये दिंडोरीचा सहभाग करण्याचा विचार संघटनेचा सुरू आहे। पण आता काय आपण महाविकास आघाडीसोबत जाणार होता अशी देखील चर्चा होती की आपले आता उमेदवार हे उभे राहणार आहेत। काय वाटतं, किती जागा आपल्याला मिळतील, किती जागांवर यश येऊ शकतं? महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही ही ठाम भूमिका आम्ही घेतलेली आहे। खरं म्हणजे तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर महाविकास आघाडीचं म्हणणं होतं की राजू शेट्टींना आम्ही हातकंगलीची जागा सोडतो, शिवसेनेच्या कोट्यातून सोडतो, राष्ट्रवादीच्या कोट्यातून सोडतो आणि स्वाभिमानीनं महाविकास आघाडीमध्ये यावं। आम्ही मात्र सांगितलं की आम्ही उघडपणे महाविकास आघाडीत येणार नाही, कारण याच काही महिन्यापूर्वीच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो होतो। याचं कारण आपल्याला माहिती आहे की त्याच्या 2 विषयावरती स्वाभिमानीचे आणि महाविकास आघाडी सत्तेत असताना विशेषतः वाद झाले होते। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की ऊसाचे FRPचे तुकडे करू नये। केंद्रानं जी यांच्याकडे सूचना मागितली होती, अभिप्राय महाविकास आघाडी सत्तेत असताना मागितला होता, त्यावेळेस यांनी 2-3 तुकडे करावे, 4 तुकडे करावा असा अभिप्राय दिला होता, त्याला स्वाभिमानीनं विरोध केला होता। दुसरी गोष्ट, ज्या जमिनींचा प्रश्न होता, ज्या कुठल्या प्रकल्पामध्ये जमिनी जातात त्याला पूर्वी 4 पट बाजारभावापेक्षा मूल्य मिळायचं, ते आता महाविकास आघाडीच्याच काळात दुप्पट झालं, म्हणजे त्याचा भाव कमी केला। याच्यावर नाराज होऊन आम्ही पत्र लिहून, अगदी मी स्वतः होतो, राज्यपालांना आम्ही आणि राजू शेट्टी साहेबांनी भेटून 12 आमदारातलं यादीतलं नाव सुद्धा आमचं वगळावं असं म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो होतो। त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडे परत जाण्याचा प्रश्न नाही। दुसरी गोष्ट, अनेक साखर कारखानदार जे महाविकास आघाडीतले ते अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना एकरकमी FRP देत नाही, योग्य भाव देत नाही, हाही रोष आमचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीत जायचं नाही ही आमची ठाम भूमिका होती। शिवसेनेच्या बाबतीमध्ये फक्त उद्धव ठाकरे साहेबांना वाटत असेल का एखादा लढणारा शेतकऱ्यांचा कार्यकर्ता संसदेत पोहोचावा तर त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला तर आम्ही त्याचं स्वागत करू अशी आम्ही भूमिका घेतली होती। पण त्या बदल्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत जाऊ हे कधीच होणार नाही, हे आमचं ठरलेलं आहे। कोर कमिटीची बैठक कधी होणार, कधी आपल्या उमेदवारांची घोषणा होणार?
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एक 6-7 जागेवरती स्वाभिमानीची मोठी ताकद आहे. त्याच्यापर्यंत ते हातकंगले तर राजू शेट्टी साहेबांचं आहेच, जिथं 2 टर्मला साहेब खासदार राहिलेले आहे. त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालेंदर पाटील यांची कोल्हापूरमध्ये चांगली ताकद आहे, ते याच्यापूर्वी लढलेले. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर आहे, नाशिकमध्ये आता जागा मागताय. त्याच्यानंतर परभणीमध्ये आमचा किशोर ढगे नावाचा खूप चांगला कार्यकर्ता तिथं तयारी करतोय. सांगलीच्या जागा मागच्या वेळेस आम्ही लढवली होती, त्या जागेमध्ये आता महेश खराडे नावाचा आमचा खूप चांगला कार्यकर्ता तिथं सातत्यानं काम करतोय. अशा काही जागांवरती माढ्याच्या बाबतीमध्ये आमची ताकद आहे. तिथं पूर्वी सदाभाऊ आमच्या संघटनेत असताना खूप कमी मतांनी पडले होते, तिथे स्वाभिमानीची ताकद चांगली आहे. अशा सगळ्या मतदारसंघांच्या बाबतीत आमची चर्चा चालू आहे. फक्त संघटना ही रस्त्यावरती लढणारी आहे. लढताना कोणाला तिकीट देताना, निवडणूक लढताना आम्ही हा पण विचार करतो की आमच्याकडे असं काही पक्षाचा फंडिंग बिंडिंग नसतो. शेतकरी सर्वसामान्य माणूस जे काही 2 रुपये वर्गणी देईल त्याच्यावरती कार्यकर्त्याला लढावं लागतं. आणि जर घरातून त्याचे पैसे गेले, तो दुर्दैवानं पराभूत झाला, तर चळवळीतला एक कार्यकर्ता घरात बसतो आणि चळवळीचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं, ते होणार नाही. असा सगळा विचार करून जिथं जिथं शक्य आहे तिथं निश्चितपणे लवकरच कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ. एकंदरीत आपण बघत आहोत की आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुठेतरी आक्रमक झालेली आहेत आणि त्यांच्यासाठीच आता निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. लवकरच कोर कमिटीची बैठकही होणार आहेत आणि त्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल. कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, दिंडोरी, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.